तिकडे करून बरं त्यांनी पण जाणार. मोठा गाव आहे मात्र आता सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या खाजगीकरणाला प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. खरं म्हणायला गेलं तर आम्हाला अंधारात ठेवून रंगकर्मींना, कारण नेहमी आम्ही इथे येऊन दररोज अपडेट देत असतो, सगळ्यांना माहीत आहे, तरी सुद्धा प्रशासनानं यापूर्वी कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नाही. फार मोठं षडयंत्र आहे या खाजगीकरणामागं. मला वाटतं की कोण चालवायला घेणार आहे हे सुद्धा यांचं ठरलेलं आहे, फक्त ते आता अजून त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. जर का महानगरपालिकेला हे नाट्यगृह तोट्यात जाते असं वाटतं, तर खाजगी कंपनी असं काय येऊन इथं उद्योग करणार आहे की ती फायद्यात जाणार आहे, हा माझा महानगरपालिकेला सवाल आहे. कारण बऱ्याच गोष्टी आता मला कळलेत की अटी आणि शर्ती चालू आहेत की अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायला नाही पाहिजेत. जर का अशा अटी असतील तर घेणाऱ्या माणसाला फायदा कसा होणार, त्यातला पण आराखडा महानगरपालिकेनं सांगावा. खाजगी माणूस जर का इथं प्रगती येऊन करू शकतो, व्यवसाय करू शकतो, तर महानगरपालिकेला ते का शक्य नाही? आणि आम्ही रंगकर्मी मार्फत ह्या आमच्या सांस्कृतिक वैभवाचं खाजगीकरण होऊ देणार नाही, एवढं आम्ही अगदी निश्चित सांगतो. वेळ पडल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं तर तीही करायची आमची तयारी आहे. मात्र हे जर खाजगीकरण झालं तर नेमकं रंगकर्मींना काय तोटा आहे, किंवा जर महापालिकेने जर व्यवस्थित केलं तर कशा पद्धतीने कोल्हापूरकरांना सांगणार? खाजगीकरण जर ते झालं तर साहजिक आहे, जो ठेका घेणार तो व्यक्ती त्यात नफ्याचा विचार करणार, ना की सांस्कृतिक चळवळीचा. तिथल्या सांस्कृतिक चळवळीला उभारी मिळावी असा त्याच्या मनात कुठेही विचार असणार नाही, आणि तसं अपेक्षितही नाही आहे. मग कारण नसताना अवास्तव ह्याचं भाडं होणार, भाड्याबरोबर तारखांचं ब्लॅक होण्याची शक्यता आहे. आता कोल्हापुरातली प्रायोगिक रंगभूमीची जी चळवळ आहे ती चळवळ मरण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. आणि प्रश्न असा आहे की सगळ्याच गोष्टी प्रशासन किंवा आपण सभागृह जे कोल्हापूरनं निवडून दिलंय त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, ती लोक सगळ्याच गोष्टी खाजगी कशा काय करू शकतात? ठीक आहे, काही बाबतीत आता पार्किंगच्या व्यवस्था असतील, मॅनेजमेंट दुसऱ्याकडे दिलं, त्याच्यामध्ये प्रॉफिट गेनिंगचा विचार केला, पण सांस्कृतिक गोष्टींसाठी आर्थिक वेगळी तरतूद केली पाहिजे. हे अलिखित नियम आहे, हे तात्विकदृष्ट्या बंधनकारक आहे. मग असं त्यांना काय वाटतं की आम्ही तोट्यात जाऊ? तुमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? आणि तुम्ही चालवायला सक्षम नसाल तर खुर्च्या खाली करा. म्हणजे आता खरोखर संतापजनक आहे. मग सर महापालिकाच चालवायला द्या ना. आपल्याला हे चालवायला जमत नाही, ते चालवायला जमत नाही असं काही नाही. शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी ही वास्तू बांधली. 100 वर्षापूर्वी कोल्हापूरची कलानगरी ओळख निर्माण होण्यासाठीचं त्यावेळीचं त्यांचं कृत्य होतं, आणि सर्वसामान्य लोकांना नाटक पाहणं आणि सर्वसामान्य कलाकार घडणं हा उद्देश होता. आणि त्या उद्देशालाच काळीमा फासल्यासारखं आहे, आणि परवडत नाही वगैरे असे काय नाही. आकडेवारी चुकीच्या पद्धतीने सांगितली जाते. सगळं परवडणार आहे. कोल्हापुरातले समस्त रंगकर्मी आणि कोल्हापूर जनता आम्हाला साथ देणार आहे. आम्ही रस्त्यावर आंदोलन उभा करू आणि हे नाट्यगृहाचं खाजगीकरण होऊ देणार नाही. आंदोलनाबरोबर याची कायदेशीर काही बाबी आहेत काय त्या तपासून बघितल्या जातील. कारण हे नाट्यगृह मूळ साधारण 70-72च्या दरम्यान महाराष्ट्र शासनानं हस्तांतरित केलं होतं तात्पुरतं चालवायला, आणि तुम्हाला अधिकार तसा आहे का आम्ही हे तपासणार आहोत. नाहीतर त्याच्याविषयी आम्ही कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे, पण याचं खाजगीकरण होऊ देणार नाही.